की शाश्वत पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकास साधण्याचं या राज्याचं धोरण आहे आणि या धोरणानुसारच आर्थिक तरतुदी करण्याचा आणि या धोरणांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी स्वतः केलेला आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी शासनाने मागच्या काळामध्ये महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केलेली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि यामध्ये प्रमुख क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे आणि या परिषदेने अध्यक्ष महोदय अभ्यास करून राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला अधिक सुदृढ कशी करता येईल याकरता देखील अनेक शिफारसी सरकारने केलेल्या आहेत आणि सरकार ज्यावेळेस निर्णय घेत असतं त्यावेळेस ह्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून कसे आपल्याला निर्णय घेता येतील या प्रकारचाही प्रयत्न आमचा चाललेला असतो। अध्यक्ष महोदय, हा जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या करता किंवा कृषी क्षेत्राकरता, सेवा क्षेत्राकरता, उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्याचं धोरण हे स्वीकारलं गेलेले आहे। अध्यक्ष महोदय, या एका बाजूला पायाभूत सुविधेचा प्रकल्प उभारत असताना सामाजिक आणि लोककल्याणकारी अशा प्रकारच्या योजनांना पण कुठल्याही सरकारला प्राधान्य द्यावं लागतं। त्याच्यामुळं शेतमजूर, शेतकरी, गरीब, युवा, महिला या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्यासाठी विविध योजना हे सरकार राबवतं आणि काही नवीन योजनांची भर त्यात यावर्षी आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थसंकल्प वाचत असताना त्या गोष्टी मी लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत। राज्यातला आपला सांस्कृतिक वारसा देखील कसा समृद्ध होईल, आपल्याला तर एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहेच, परंतु या वारशाचा आणि इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करत असतो आणि त्यामुळेच अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा आणि इतर काही स्मारकांच्या साठी देखील आपण निधीची तरतूद केलेली आहे, त्याचाही उल्लेख मी या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय केलाय। अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही कधी सरकारमध्ये असायचो, कधी सरकारमध्ये नसायचो, परंतु मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाजाची अनेक वर्ष मागणी होती की आम्हाला जसं बार्टी आहे, महाज्योती आहे, सारथी आहे तसं आमच्याकरता काही करा आणि मागण्या व्हायच्या परंतु पूर्तता होत नव्हती। अध्यक्ष महोदय, यावेळेस जाणीवपूर्वक महायुतीच्या सरकारने मातंग समाजाच्या करता आरटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, मी खरोखरीच सांगतो, ठीक आहे, विरोधकांना टीका टिप्पणी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी गाजवलाच पाहिजे, राबवलाच पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय ह्या निर्णयाचं इतकं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यात आलं। 12 बलुतेदारांच्या बद्दल पण आपण भाषणामध्ये 18 पगड 12 बलुतेदारांच्या बद्दल बोलत असतो, जातीच्या बद्दल बोलत असतो, परंतु त्यांच्याकरता देखील आपण महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं। घरेलू कामगारांची संख्या तर अध्यक्ष महोदय एवढी मोठी आहे आणि त्यांना कधी कुणी वाली नसायचं, त्यांच्या कुणी काय प्रश्न असतील ते प्रश्न कसे मांडायचे आणि त्याच्यावर घरेलू कामगारांच्या करता देखील आणि अल्पसंख्याक या समाज घटकांच्या देखील मागण्यांच्याकडे या सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिलं। ज्या मागण्या येत होत्या त्या वंचित राहिलेल्या समाज घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना या आमच्या सरकारने केलेली आहे। एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, ह्याच्याकरता भरीव अशा प्रकारची तरतूद देखील आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। अर्थसंकल्पामध्ये हे सगळं सादर केल्यानंतर मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सहकाऱ्यांनी फोन केले, मुख्यमंत्र्यांना भेटले, मला भेटले, देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी या सरकारने या घेतलेल्या निर्णयाचं खूप मनापासून कौतुक केलं। कधी कधी अशा प्रकारची
अध्यक्ष महोदय, कौतुकाची थाप देखील आणखीन काम करण्याची ऊर्जा देत असते, ही पण वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही. अध्यक्ष महोदय, स्वतः विजय वडेट्टीवार साहेब समोर बसलेत. अध्यक्ष महोदय, त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि आपण सर्वांनी देखील काही ही चिंता अशा प्रकारची केली पाहिजे. माझा त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये, कारण मी राज्याचा जवळपास 8व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतो. जयंतरावांनी पण मला माझ्या माहितीप्रमाणे 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्यापुढे आर्थिक आव्हानं ही जरूर असतात, पण सरकार ज्या पद्धतीनं आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करत असतं, महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असतं, अशा प्रकारचे खर्च टाळण्याच्या करता देखील अनावश्यक अशा प्रकारचे, म्हणजे ज्या खर्चाची गरज नाही अशा प्रकारच्या खर्चाला आपण अनावश्यक खर्च म्हणतो, ते टाळण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत असतो. आणि अध्यक्ष महोदय, मी दाव्याने सांगतो की या आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट